नमस्कार, सर्वांना जय शिवराय. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे व्यवसायासाठी शासकीय ज्या योजना आहेत, कर्ज योजना आहेत, याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती घेणार आहोत. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये जे तरुण व्यवसायासाठी कर्ज प्रदान करतात आणि त्यांना शासकीय योजनांची माहिती नसते किंवा सबसिडीची कुठली योजना आहे, व्याज परताव्याची कुठली योजना आहे, किंवा कुठल्या योजनेमधून आपल्याला फायदा होईल जी व्यवसाय वाढवण्यासाठी, तर आज संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा आणि जर फेसबुकला बघत असाल तर पेज फॉलो करा. तर आता सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा पहिली योजना म्हणजे जे सध्या आता महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रन होते, म्हणजे खूप प्रकरण महाराष्ट्रामध्ये ह्या योजनेतून झाले आहेत, ते म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ. जवळजवळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 1.25 लाखाच्या वरती आज लाभार्थी आहेत. म्हणजे 2.25 लाखाच्या वरती आज लाभार्थी महाराष्ट्रामध्ये ह्या योजनेचा लाभ घेतात. आणि ही जी योजना ही व्याज परतावा योजना आहे, म्हणजे वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना आहे, अशी अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना. ह्याच्यामधून तुम्ही व्यवसायासाठी कर्ज प्रदान महाराष्ट्रातील जे मराठा तरुण आहेत हे या योजनेतून व्यवसायासाठी कर्ज प्रदान करू शकतात, अण्णासाहेब पाटील महामंडळ. त्याच्यानंतर दुसरी आपली शासकीय योजना आहे ती म्हणजे ओबीसी महामंडळ, म्हणजे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ. म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये जे बांधव आपले येतात ते ह्या योजनेतून आपल्या व्यवसायासाठी कर्ज प्रदान करू शकतात. अतिशय सुंदर आणि खूप चांगली योजना आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ धर्तीवरती ओबीसी महामंडळ योजना आहे. वैयक्तिक व्याज परतावा योजना 15 लाखापर्यंतची योजना आहे. तुम्ही ह्या योजनेतून 15 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज प्रकरण करू शकता. जसं अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये पण 15 लाखापर्यंत तुम्ही वैयक्तिक कर्ज प्रकरण करू शकता बँकेतून. त्याच्यानंतर तिसरी योजना आहे ती म्हणजे वसंतराव नाईक महामंडळ, म्हणजे विकास महामंडळ. वसंतराव नाईक विकास महामंडळ म्हणजे विझेंटी महामंडळ. जे विझेंटी कॅटेगरीमध्ये जे आपले बांधव येतात महाराष्ट्रामध्ये ते बांधव संपूर्ण ह्या योजनेतून व्यवसायासाठी कर्ज प्रदान करू शकतात. ही पण सेम ओबीसी महामंडळ आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ धर्तीवरतीच 15 लाखाची वैयक्तिक व्याज परतावा योजना आहे. महामंडळाची जी योजना आहेत हे सगळ्या सेमच आहेत बऱ्यापैकी. तर ह्याच्यामधून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायासाठी कर्ज प्रदान करू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या सबसिडीच्या योजना ज्या आहेत, सबसिडीच्या योजनेमध्ये तुम्हाला पीएमजीपी जी योजना आहे, पीएमजीपी असेल किंवा पीएमजीपी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. त्याच्यानंतर सीएमईजीपी योजना आहे. सीएमईजीपी म्हणजे ही स्टेट गव्हर्नमेंटची योजना आहे. या दोन्ही योजना काय आहेत, सबसिडीच्या योजना आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ तुम्हाला 35% पर्यंत सबसिडी मिळते. त्यामुळे ही पण खूप चांगले मोठ्या प्रमाणामध्ये आपले तरुण आज व्यवसायासाठी कर्ज प्रदान करू शकतात. आणि याच्यामध्ये कोणताही तरुण, कोणताही लाभार्थी, कोणीही कॅन्डिडेट असेल, कुठल्याही कास्टचा असेल, याच्यामधून तुम्ही कर्ज प्रदान करू शकता. कास्ट वाईज मग याच्यामध्ये सबसिडी 15%, 25%, 35% तुमची कास्ट कशी असेल त्याच्यानुसार ठरते. तुम्हाला माहिती सगळी मिळेल. त्याच्यानंतर पीएमजीपी सीएमजीपी या सबसिडी योजना झाल्यानंतर त्याच्यानंतर पीएमएफएमई म्हणजे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग. जे ज्यांना प्रक्रिया उद्योग करायचा, सूक्ष्म म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग करायचा, त्यांच्यासाठी ही योजना आहे. म्हणजे फूड प्रोसेसिंग थोडक्यात म्हणू आपण, फूड प्रोसेसिंग युनिट ज्यांचं आहे किंवा अन्न प्रक्रिया उद्योग मध्ये प्रक्रिया करून तुम्हाला कच्चा मालाचा पक्का माल करायचा आहे किंवा अन्नधान्य असेल, त्याच्यानंतर तुमचं शेतामधील काय जे पिकतं त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्ही मार्केटला ते विकू शकता. ह्यासाठी जे शेतकरी आहेत आपले, याच्यासाठी तुम्ही अन्न प्रक्रिया उद्योग किंवा मसाले असतील, म्हणजे फूड प्रोसेसिंग थोडक्यात अन्न प्रक्रियामध्ये जेवढे गोष्टी येतात ह्या सगळे पीएमएफएमई सूक्ष्म प्रक्रिया उद्योगमध्ये तुम्ही ह्या योजनेमधून कर्ज प्रदान करू शकता. आणि खूप जवळजवळ मला वाटते 35% पर्यंत सबसिडी याला किंवा 10 लाखापर्यंत सबसिडी ह्या योजनेमधून तुम्हाला पीएमएफएमई मधून मिळते. त्याच्यानंतर अजून एक योजना म्हणजे एनएलएम, म्हणजे एनएलएम योजना जी आहे, जे शेतीपूरक व्यवसाय तुम्ही करता, म्हणजे थोडक्यात काय, राष्ट्रीय पशुधन योजना, जी शासनाने जे गव्हर्नमेंट चालू केलेली योजना ही राष्ट्रीय पशुधन योजना म्हणजे एनएलएम योजना. याच्यामध्ये तुम्ही तुमचा गोठा असेल, शेळीपालन असेल, वराहपालन असेल, पोल्ट्री असेल, याच्यासाठी तुम्ही ह्या व्यवसायासाठी तुम्ही कर्ज प्रदान ह्या योजनेतून करू शकता. आणि ही खूप सुंदर योजना आहे शासनाची, शेतीपूरक व्यवसाय आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आधारवड ही योजना आहे. आणि जवळजवळ तुम्ही 50 लाखापर्यंत याच्यामध्ये सबसिडी तुम्हाला मिळते. जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत सबसिडी ह्या योजनेतून तुम्ही घेऊ शकता. तर अशा ज्या ह्या योजना आहेत, त्याच्यानंतर मग काय, तुम्ही समजा तुम्हाला कोणाला प्लेन बिझनेस लोन घ्यायचा असेल तर मुद्रा लोन मधून करू शकता. आता बऱ्यापैकी जेवढ्या शासकीय योजना तुम्हाला मी सांगितले याच्यामध्ये मुद्रा लोन आणि ह्या योजना तुम्ही एकत्र करू शकता. मुद्रा लोन म्हणजे काय, विनातारण विना जमीन योजना, त्याला काय व्याज हप्ता असतोच. मग मुद्रा लोनच्या अंडर बऱ्यापैकी ज्यांना बिझनेस लोन करायचा ते मुद्रा लोनच्या अंडर करतातच. त्यानंतर एमएसएमईच्या काही योजना आहेत. त्याच्यामुळे शासनाच्या खूप योजना आहेत, लक्षात घ्या. आणि तुम्ही माहिती घेणं गरजेचं आहे. आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या जे तुम्हाला मी योजना सांगितली त्याची सगळी माहिती स्वतंत्र व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलला आहेत. तुम्ही त्या युट्यूब चॅनलला माझ्या जाऊन विशाल पटेल उद्योग मित्र जे आपले युट्यूब चॅनल त्याच्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि राहिला विषय आता याच्यामध्ये एनएलएम योजनेचे जे अजून मी व्हिडिओ बनवलेला नाहीये,
या व्हिडिओ नंतर मी नेक्स्ट व्हिडिओ NLM योजना कशी आहे आणि 50 लाखापर्यंत तुम्हाला सबसिडी कशी मिळेल याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ येईल माझा याच्यानंतर, तुम्ही तो बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या शासकीय योजनेतून कर्जपंगन करू शकता. आणि ज्यांना शासकीय योजनेतून कर्जपंगन करायचं आहे, बिझनेस लोन व्यवसायासाठी कर्जपंगन करायचं आहे, त्यांच्यासाठी माझं ऑफिस पलूसमध्ये, सांगली जिल्हा पलूसमध्ये आहे. माझा कार्यालयाचा ऑफिसचा ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही तिथं जाऊन ॲड्रेस बघू शकता आणि माझ्या ऑफिसला कामकाजासाठी, ऑनलाईन कामकाज असेल, माहिती मार्गदर्शनासाठी तुम्ही 100% येऊ शकता, काही अडचण नाही आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. अजूनही आपले कोणी चॅनल सबस्क्राईब केले, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.